श्रीरामपुरात जेवणाच्या बिलावरून हॉटेल व्यावसायिकाचा खून. श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड परिसरात शनिवारी दुपारी रक्तरंजित राडा झाला. हॉटेल लक्ष्मीनारायणचे तरुण चालक मालक आकाश शेखर दुबैया यांची त्यांच्या स्वतःच्या हॉटेलमध्ये धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून भर दिवसा झालेल्या या हत्येमुळे कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास काही युवक हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवणानंतर बिल देण्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद काही क्षणातच हिंसक बनला. हॉटेल चालक आकाश दुबैया यांनी बिलाची रक्कम पूर्ण भरण्यास सांगितल्याने आरोपी संतप्त झाले आणि त्यांनी थेट जीवघेणा हल्ला चढविला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आरोपींनी धारदार शस्त्राने आकाश दुबैया यांच्यावर सपासपा वार केले. त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या त्यांचे चुलत भाऊ कुणाल कैलास दुबैया यांच्यावरही कोयत्याने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत दोघांना साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधाने यांनी आकाश दुबैया यांना मृत घोषित केले. कुणाल यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात सूरज जाधव राहणार खिल्लारी वस्ती याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सूरज जाधव व इतर साथीदारांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत असून त्यांचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. स्पीड न्यूज मराठीसाठी शोएब शहा. ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.